गाईस इकडचं नेचर खूप जास्त मस्त आहे आणि आम्ही आता मार्लेश्वरला जातोय मी आणि केतनू. सो तिकडे बघूया कसं वाटतंय आपल्याला. तर आम्ही सकाळी 7 वाजता उठून गेलो मार्लेश्वराचं दर्शन घ्यायला, जे एक तीर्थक्षेत्र आहे जे रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात आहे. तर हे आहे कोकणातल्या सकाळच्या 7चं दृश्य, जे खरंच खूप जास्त सुंदर होतं आणि मी पहिल्यांदा कोकणात आल्यामुळे मला तर हे खरंच खूप अति सुंदर वाटत होतं. तर आम्ही नंतर पुढे गेलो आणि आम्हाला दिसला मारळचा बोर्ड, म्हणजे मार्लेश्वराचं मंदिर हे आमच्यापासून फक्त आणि फक्त होतं 12 किलोमीटरवरती. मार्लेश्वराचं मंदिर जे आहे ते मारळ गावात आहे आणि मारळ गावात असल्यामुळेच देवाला नाव पडलेलं आहे मार्लेश्वर. मारळचा देव प्लस ईश्वर म्हणून मार्लेश्वर असं. आणि मी या मंदिराबद्दल खूप ऐकलेलं होतं म्हणून मी खूप जास्त एक्सायटेड होती. आणि पुढे गेली तर मला एक सुंदर झाड दिसलं, तिथे एक छोटंसं देवाचं मंदिर दिसलं आणि त्याच्या आजूबाजूला जे होतं ते म्हणजे सुंदर बैठी घरं जी आपण फोटोत बघतो प्रॉपर एक्झॅक्टली तशीच्या तशी सेम होती, जी फक्त आणि फक्त लाल विटांची होती आणि त्याच्यावरती कौलं होती. पुढे गेलो तर भाई आम्ही फक्त डोंगर चढतोय आणि बाजूचा आजूबाजूचा नेचर फक्त काजू आणि आंबा एवढीच झाडं तिकडे होती. नंतर आम्ही पुढे गेलो, तिथे आम्हाला दिसलं स्वामी समर्थांचं मठ, पण काय करणार आमच्या नशिबात नव्हतं म्हणून मंदिर बंद होतं. त्याच्यानंतर आमच्यापासून होतं मार्लेश्वर फक्त 4 किलोमीटरवरती आणि आम्ही खूप जास्त पटापट जाण्याचा प्रयत्न करत होतो. खूप फास्ट गाडी चालवत होतो कारण की मी खूप जास्त एक्सायटेड होती की मंदिर कसं असेल, तिथे गेल्यावर मला काय वाटेल, त्याच्याबद्दल एवढं माणसं का म्हणतात मला हे जाणून घ्यायचं होतं. म्हणून आम्ही लोक खूप जास्त एक्सायटेड होतो. आम्ही लोक म्हणजे मीच होती, कारण की केतन तर प्रॉपर तिकडचाच आहे. आणि पुढे तुम्ही बघू शकता की जे डोंगर दिसत आहेत ते रिअल मध्ये खूप जास्त सुंदर दिसत होते. नंतर आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला दिसली मार्लेश्वराची कमान. भाई मी एवढी खुश झाली असेल की फायनली आपण लोक पोहोचलो आणि मार्लेश्वराची कमान बघून मला खूप जास्त मस्त वाटलं. तर नंतर जेव्हा आमचा प्रवास सुरू, चढायच्या होत्या स्टेप्स, तर ओम नमः शिवाय बोलली आणि चढायला सुरुवात केली. नंतर चढत मी 2-4 फोटोसाठी पण गेली, जे नेचर सोबत खूप छान वाटत होते म्हणून मी नेचर सोबत फोटो काढले आणि ते माझ्या इन्स्टावरती अपलोडेड आहे. तर आम्ही खूप स्टेप्स चढलो. नंतर आलं मंदिर, मग चप्पल बाहेर काढली आणि मी गेली आतमध्ये, पण मंदिर बंद होतं कारण की आम्ही खूप लवकर तिकडे गेलेलो होतो. पण तिकडे सगळ्यात पहिले पोहोचलेले आम्ही सदस्य होतो, त्याच्यामुळे त्याची खूप खुशी पण होती. आणि हे मंदिर जे आहे ते नैसर्गिक गुहेत आहे आणि तिकडे शंकराचं शिवलिंग सुद्धा आहे. पूजा चालू असल्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग बाहेरचा निसर्ग एन्जॉय करायला मी आली, कारण की किती काही झालं तरी पण आम्ही सगळ्यात पहिले दर्शन घेणार होतो. आणि तिकडे नेचर खूप जास्त सुंदर होतं आणि तिकडे मंकीज सुद्धा होते जे खूप मस्ती करत होते, इकडून तिकडे जात होते. आणि तिकडे एक धबधबा होता ज्याला 12 महिने पाणी असतं, तर तो आहे खाली, तर त्याला मी बघत होती, ज्याला कधीच पाणी आटत नाही. आणि मग नंतर माकडाने घेतली आमची बिसलेरी, ती केली ओपन आणि तो पाणी प्यायला लागला आणि सगळे वेळासारखे त्या माकडाकडे बघत होते कारण की तो खूप सुंदर प्रकारे पाणी पित होता. नंतर दर्शन घेतलं आणि आम्ही तिथून निघालो कारण की आतमध्ये फोटोशूट अलाउड नव्हतं. नंतर मला दिसल्या कैऱ्या, ज्या की मला येतानाच पाडायच्या होत्या पण केतन मला बोलले जाताना पाडूया. मग दगडं गोळा केली आणि कैऱ्यांना मारली, तर नेमक्या मला 2 कैऱ्या भेटल्या. तर कैऱ्या घेतल्या आणि मी घरी गेली. तर घरी जाताना मला दिसली नदी आणि मी नदीत गेली, नदीत पाण्यात एन्जॉय केलं, पाण्यात भिजली कारण की मला माहित नव्हतं मला परत कधी यायला भेटेल आणि कधी नाही. कोकणाची जान आंब्यांची शान का म्हणतात हे मला खरंच समजलं, कारण की इथे फक्त कोकणात काजूची आणि आंब्याची झाड मला सगळीकडे दिसली आणि खरंच खूप छान वाटलं. आणि मी कोकणात खूप जास्त एन्जॉय केलं. माझं पहिल्यांदाच कोकण ट्रिप होती आणि मला खूप मस्त वाटलं.